नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड पाहत होतो. त्याचेच पुढचे काही एक्झाम्पल्स आपण आता कंटिन्यू करणार आहोत. मग क्वेश्चन नंबर 2 काय पहा, x² + 2x - 5 = 0 हे दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. सो x² + 2x - 5 = 0 त्याला आपण कन्सिडर करू. थर्ड टर्मचा फॉर्म्युला जो आपण काल यूज केला होता तो आता आपण परत यूज करणार आहोत. थर्ड टर्मचा फॉर्म्युला आहे 1/2 * कोएफिशिएंट ऑफ x. x चा कोएफिशिएंट इथे आहे +2, त्याचा आपण करणार आहे स्क्वेअर आणि 2 ला न्यूमरेटरचा आणि डिनॉमिनेटरचा 2 कॅन्सल झाल्यामुळे जो 1 उरेल त्या 1 चा स्क्वेअर होईल 1. म्हणजे थोडक्यात काय, तर आपण x² + 2x मध्ये ती थर्ड टर्म जी आपली आली आहे +1 ती +1 करणार आणि -1 करणार आणि हा -5 तसाच इक्वल टू 0 तसाच, जेणेकरून आपल्याला पहिल्या तीन टर्मचा एक ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिता येईल. ब्रॅकेटचा स्क्वेअर या थर्ड टर्म ऍड सबट्रॅक्ट केल्यामुळे आपल्याला जो मिळतो आणि कंप्लीट स्क्वेअर मिळाल्यामुळे ह्या मेथडला कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड म्हटलं जातं. मग तो कंप्लीट स्क्वेअर कसा लिहायचा ते लक्षात घ्या. तर सुरुवातीला जो व्हेरिएबल आपल्याला दिसतो x तो लिहून काढायचा. त्या x नंतर जे इमिजिएट स्क्वेअर राहतं बघा, ते स्क्वेअर नंतर जे इमिजिएट साइन आपल्याला दिसतंय प्लस ऑर मायनस, ती इथं प्लस येते आपण लिहून काढणार. आणि हा जो 1 आहे तो 1 चा स्क्वेअर आहे, म्हणजे कशाचा स्क्वेअर आहे तो लिहायचा. आणि नंतर -1 - 5 ची ॲडिशन होते -6 = 0 तसाच. तो ब्रॅकेटचा स्क्वेअर ॲज इट इज ठेवा. मायनसची टर्म इकडे आल्यानंतर होईल प्लस आणि मग स्क्वेअर रूट घ्या. टेकिंग स्क्वेअर रूट वी गेट x + 1 ब्रॅकेट स्क्वेअरचं स्क्वेअर रूट राहील x + 1 आणि इकडचं स्क्वेअर रूट प्लस ऑर मायनस 6 चं रूट निघत नाही किंवा 6 हा कंप्लीट स्क्वेअर असल्यामुळे कोणाचाही परफेक्ट स्क्वेअर नसल्यामुळे त्याला आपण रूट लिहिणार. हा +1 इकडे आणला तर -1 होईल आणि इकडचा ±√6 तसंच. म्हणून आपल्याला दोन रूट मिळतील, -1 + √6 and -1 - √6. म्हणजे एकदा प्लस घेतलं आणि ते मायनस घेतलं आणि ते सेपरेट रूट लिहून त्याला आपण लिहिणार √6. तर हे झालं पहिला दोन प्रॉब्लेमसाठी जी फर्स्ट मेथड आहे, किंवा x² चा कोएफिशिएंट जेव्हा 1 असतो तेव्हा काय करायचं ते आपण पाहिलं. आता x² चा कोएफिशिएंट जर 1 नसेल तर त्यासाठी जे काही एक्झाम्पल आहे ते आपण आता पाहू. तर प्रॅक्टिस सेट 2.3 आपण इथं पाहतो आणि त्यातला आता क्वेश्चन नंबर 4 आपण पाहू. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने आपण त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व्ह करणार आहोत. मग दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये लिहून घेऊ. 9y² - 12y + 2 = 0. आपण जे पहिले दोन एक्झाम्पल सॉल्व्ह केले होते त्या एक्झाम्पल मध्ये आणि याच्यामध्ये एक फरक आहे की क्वाड्रॅटिक टर्मचा कोएफिशिएंट तिकडे 1 असायचा आणि इथं मात्र ही क्वाड्रॅटिक टर्म सिंगल नाही, त्याला कोएफिशिएंट आलाय अदर दॅन 1, तो इथं आहे 9. तर मग काय करायचं पहा, आधी 9 नेच डिवाइड करून घ्यायचं पूर्ण क्वाड्रॅटिक इक्वेशनला. सो डिवाइड बाय 9. जर 9 ने प्रत्येक टर्मला डिवाइड केलं तर 9 ने 9 ला डिवाइड केल्यामुळे राहील फक्त y². 12 ला 9 ने डिवाइड केलं तर 12/9 y आणि 2 ला 9 ने डिवाइड केल्यामुळे 2/9 = 0. आता आपण काढणार थर्ड टर्म. थर्ड टर्मचा फॉर्म्युला आहे 1/2 * कोएफिशिएंट ऑफ x. पण इथं व्हेरिएबल y असल्यामुळे कोएफिशिएंट ऑफ y आहे तो आहे -12/9 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो सिम्प्लिफाय करा. 2 6 म्हणजे बेस 12 होता आणि 6 आणि 9 ला 3 ने डिवाइड करून घ्या. 3 × 6 3 × 3 9 3 2 6 3 3 9. काय उरलंय पहा, मायनस उरलाय, 2 आणि 3 उरलाय, त्याचा स्क्वेअर करून घ्या. मायनसचा स्क्वेअर आत प्लस येणार आहे. 2 चा स्क्वेअर 4 आणि 3 चा स्क्वेअर 9 आणि या 4/9 ला आपण इथं थर्ड टर्म म्हणून आता ऍड आणि सबट्रॅक्ट
therefore y square minus 12 upon 9y प्लस करणार थर्ड टर्म ला जी आपल्याला 4/9 तीच थर्ड टर्म होईल मायनस आणि इथं जो पहिला एक कॉन्स्टंट टर्मचा नंबर होता तो आपण लिहू काढला इक्वल टू 0. पहिले तीन नंबर किंवा पहिल्या तीन टर्म म्हणजे एक कंप्लीट स्क्वेअर आहे जो आपल्याला लिहायचा आहे. कसा लिहायचा आहे परत एकदा समजून घ्या. जो व्हेरिएबल आपल्याकडे आहे y तो लिहून काढला. नंतरचं जे इमिजिएट साइन आहे ते पाहिजे ते लिहून काढायचं आणि 4/9 हे 2/3 चा स्क्वेअर म्हणून तो लिहून काढला मायनस. इथं डिनॉमिनेटर कॉमन आहे पहा. डिनॉमिनेटर कॉमन असल्यामुळे आपण 9 आपला येणार आहे आणि -4 + 2 जर घेतला तुम्ही तर तो -2 येतो. -4 + 2 ची ॲडिशन घेतली -12 इक्वल टू 0 तसंच. सो y -2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर तसाच ही मायनसची टर्म इकडे आणा प्लस होईल आणि आता स्क्वेअर होईल. टेकिंग स्क्वेअर रूट घेतलं तर स्क्वेअर राहील फक्त y - 2/3 इकडे प्लस और मायनस 2 चा स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून √2 9 चा स्क्वेअर रूट निघतो 3 आणि आपल्याला पाहिजे y. सो -2/3 इकडे आला तर +2/3 इकडचा प्लस और मायनस √2/3 तसाच. आता फायनलचा काढू आपण. हा y इक्वल टू डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे 3 न्यूमरेटर ची ॲडिशन सबट्रॅक्शन होईल 2 + or - √2 2 + or - √2 आणि म्हणून 2 + √2/3 and 2 - √2/3 हे होतील रूट्स दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे अर्ध रूट्स. क्वेश्चन नंबर 5 को वापरता क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले 2y² + 9y + 10 = 0. So consider given quadratic equation 2y² + 9y + 10 = 0. Divide by 2. 2 ने का डिवाइड करायचं कारण स्क्वेअरला कोएफिशिएंट आला 2 म्हणून आपण डिवाइड करतो जे आपण लास्ट एक्झाम्पल मध्ये पण केलं होतं. 2 ने डिवाइड केल्यावर राहील फक्त y². 9 ला 2 ने डिवाइड केल्यावर लिहू आपण 9/2y प्लस 10 ला 2 ने डिवाइड केल्यावर राहील 5 = 0. आता थर्ड टर्म काढून घ्या. थर्ड टर्म है 1/2 into coefficient of y घेणार आता 9/2 त्याचा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर y चा कोएफिशिएंट 9/2 तो आपला मल्टिप्लाय झाला तर 2 * 2 होईल खाली 4 वरचा 9 * 1 म्हणजे 9 ब्रॅकेटचा स्क्वेअर करा 9 चा स्क्वेअर 81 4 चा स्क्वेअर 16 आणि मग ह्या थर्ड टर्मला आपण आता इथं ऍड आणि सबट्रॅक्ट करणार. सो y² + 9/2y + 81/16 जी थर्ड टर्म आली आपली आपण ती थर्ड टर्म म्हणली थर्ड पोझिशनला तीच मायनस करायची आणि ओरिजिनल जी आपल्याला टर्म होती +5 जी कॉन्स्टंट टर्म होती शेवटी लिहून काढली इक्वल टू 0. पहिल्या तीन टर्म म्हणजे एका ब्रॅकेटचा आहे स्क्वेअर पण तो ब्रॅकेटचा स्क्वेअर कसा ओळखायचा तो परत पहा. तो व्हेरिएबल y लिहून काढणार आपण त्याच्यानंतरचा साइन प्लस आणि ही थर्ड टर्म आली तो स्क्वेअर कोणाचा आहे 9 आणि आपण 4 चा स्क्वेअर. इकडे क्रॉस मल्टिप्लाय करा 16 5 = 80 16 पंचे 80 होतात. हा -81 तसाच आपण 16 तसाच इक्वल टू 0. सो y + 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज -81 + 80 होईल -1 आणि खालचा 16 तसाच इक्वल टू 0. आता y + 9/4 तसाच ठेवू ब्रॅकेटचा स्क्वेअर तसाच -1/16 आल्यानंतर होईल +1/16 आणि मग स्क्वेअर रूट घ्या टेकिंग स्क्वेअर रूट काय मिळेल पहा ब्रॅकेटच्या स्क्वेअरचं स्क्वेअर रूट राहील y + 9/4 इक्वल टू
प्लस ऑर मायनस 1 चा स्क्वेअर रूट 1, 16 चा स्क्वेअर रूट 4. आता हा प्लस 9/4 इकडे आला तर मायनस 9/4 होईल. सो y कॅन बी रिटन एज 9/4 इकडे आलेला आहे मायनस इकडचा प्लस मायनस 1/4 तसाच. therefore y इक्वल टू डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे न्यूमरेटरची ॲडिशन आणि सबट्रॅक्शन होणार आहे. सो -9 प्लस ऑर मायनस 1. मग आता हे प्लस मायनस सेपरेट करा. एकदा प्लस 1 घेऊ आपण और -1. तुम्ही काय केलं प्लस आणि मायनस सेपरेट घेतले. आता कॅल्क्युलेट करा. y इक्वल टू -9 प्लस 1 होईल -8/4. 4 2 8 4 2 चा 8 चा डिव्हिजन होईल आन्सर मिळेल -2. इकडे -9 -1 होता -10/4 तसाच. सो y इक्वल टू 2 ने डिवाइड केलं तर 2 2 जा 4 2 5 जा 10 मायनस तसाच. सो 2 ने भाग दिला बेकमचे 10 बेकमचे आणि आन्सर आला -5/2 आणि म्हणून -2 आणि -5/2 हे दोन रूट्स आपल्याला मिळाले दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. सो आर द रूट्स. मग तुम्ही पण या टाइपचे एक्झाम्पल प्रॅक्टिस करा आणि मेथड परफेक्ट करून घ्या. थोडंसं जास्त स्टेप्स या आन्सर मध्ये असल्यामुळे हा क्वेश्चन जास्त मार्कांना येऊ शकतो एक्झामसाठी. आतापर्यंत आपण दोन मेथड पाहिल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या. त्यातली पहिली मेथड होती फॅक्टरायझेशन मेथड. दुसरी मेथड आपण पाहिली कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. आता आपण थर्ड मेथड पाहणार आहे त्याला म्हणतात फॉर्म्युला मेथड. सो क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याची थर्ड मेथड आपण आता पाहू फॉर्म्युला मेथड. तर दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स काढण्यासाठी एक फॉर्म्युला आपण इथे स्टेट करणार आहे. तो फॉर्म्युला आहे x इक्वल टू -b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. तर इथं जे a b c दिसत आहेत ते a b c अर्थातच a म्हणजे x स्क्वेअर चा कोएफिशिएंट, b म्हणजे x चा कोएफिशिएंट आणि c म्हणजे तो कॉन्स्टंट टर्म चा नंबर आपण इथं घेणार आहोत. आणि म्हणून ह्या फॉर्म्युलाचा यूज करून प्रॅक्टिस सेट 2.4 सॉल्व्ह करता येईल. मग त्याचे एक्झाम्पल्स आपण आता इथं पाहू. प्रॅक्टिस सेट 2.4 मधला क्वेश्चन नंबर 2 आपण पाहणार आहे सॉल्व युजिंग फॉर्म्युला. क्वेश्चन 2 जर तुम्हाला सॉल्व करता आला तर क्वेश्चन नंबर 1 आणि 3 पण सॉल्व होतो. म्हणून आपण क्वेश्चन 2 आता पाहत आहोत. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आपण आता सांगू. x² + 6x + 5 = 0. मग दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण घेऊन घेऊ. सो कन्सिडर गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन x² + 6x + 5 = 0. याला आपण कंपेअर करणार विथ स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म आहे आपला ax² + bx + c = 0. त्याच्यावरून आपल्याला a b आणि c लिहिता येईल. मग a b c म्हणजे तीन नंबर्स असणार आहेत. x² चा कोएफिशिएंट 1, x चा कोएफिशिएंट 6 आणि कॉन्स्टंट टर्म शेवटची ती आहे +5. आणि मग फॉर्म्युला मेथडचा फॉर्म्युला वापरणार -b ± √b² - 4ac अपॉन 2a. b ची व्हॅल्यू इथं पुट करा -6 होईल तो. सो x इक्वल टू मायनस तसाच b ची व्हॅल्यू आलेली आहे आपली 6 प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर आहे. सो 6 स्क्वेअर होईल -4. a आणि c a 1 आहे आणि c 5. सो 1 * 5 अपॉन 2a म्हटलंय बघा. मग a ची व्हॅल्यू 1. सो काय केलं ह्या a b c च्या सगळ्या व्हॅल्यू फॉर्म्युला मध्ये पुट करून आपण फॉर्म्युला लिहिला. सो -6 प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ 6 चा स्क्वेअर होईल 36 - 4 * 1 होईल 4 * 5 होईल 20
अपॉन 2 into 1 म्हणजे 2 तसाच इक्वल टू -6 प्लस और माइनस स्क्वेअर रूट ऑफ 36 minus 20 होता 16 upon 2 as it is. So -6 plus or minus 16 चा रूट है तो 4 upon 2 as it is. Therefore x equal to -6 plus 4 upon 2 एक वैल्यू अपन और x equal to -6 minus 4 upon 2 म्हणजे प्लस मायनस काय केले वेगळे केले. आता सिंप्लिफाय करा. therefore x equal to -6 plus 4 होतो -2 upon 2 तसाच 2 ला 2 ने डिवाइड केल्यावर आन्सर येईल -1 और x equal to -6 minus 4 होता -10 upon 2 तसाच. सो x मिळेल आपल्याला 10 upon 2 म्हणजे 5 आणि मायनस साइन. therefore -1 -5 आणि दोन आन्सर्स असतील आपल्याला पाहिजे असलेले रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वेश्चन नंबर 3 बाद म्हणजे प्रॅक्टिस सेट 2.4 मधला. तर तो आपण आता पाहू. कन्सिडर गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन 3m² + 2m - 7 = 0. कंपेयर करा गिवन इक्वेशन ला. कंपेयरिंग विथ ax² + bx + c = 0. म्हणजेच आपल्याला लिहिता येतील a b आणि c च्या व्हॅल्यूज. मग a म्हणजे स्क्वेअरचा कोएफिशिएंट येतोय 3, त्यानंतर 2 आणि -7 केलं तर आपले b आणि c. आता फॉर्म्युला लिहून करू आपण. फॉर्म्युला आपण x = सांगितला होता, पण आता एक क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आपल्याला दिलेलं आहे ते m मध्ये असल्यामुळे व्हेरिएबल m असल्यामुळे आपण लिहिणार m = -b ± √b² - 4ac upon 2a. तो m = व्हॅल्यूज पुट करा. काय होईल पहा. b ची व्हॅल्यू आहे 2, ती धडकली तर -2 लिहिणार आपण ते प्लस और माइनस स्क्वेअर रूट ऑफ b चा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर होईल -4 आहे पहा. a आणि c 3 आणि -7 तो आपण 4 ला मल्टिप्लाय करून घ्या आणि अपॉन 2a. a ची व्हॅल्यू आहे 3, सो 2 * 3 होईल. therefore m = -2 प्लस और माइनस स्क्वेअर रूट ऑफ 2 चा स्क्वेअर 4 माइनस आणि हा माइनस विथ प्लस मल्टिप्लिकेशन असल्यामुळे 4 3 12 12 7 84 झाले. खालचा 2 * 3 होईल 6. therefore m = -2 प्लस और माइनस स्क्वेअर रूट ऑफ 84 प्लस 4 होतील 88 अपॉन 6 तसाच. आता सिंप्लिफाय करू आपण याला. m = -2 प्लस और माइनस स्क्वेअर रूट ऑफ 88 ला असे दोन फॅक्टर मध्ये लिहायचं की त्याचं स्क्वेअर रूट निघलं पाहिजे आणि मग 4 * 22 आपण त्याला इथं लिहू जेणेकरून काय होईल पहा. -2 प्लस और माइनस 4 चं स्क्वेअर रूट निघतं 2, 22 तसाच अपॉन 6 तसाच. मग आता हा जो 2 दोन्ही ठिकाणी दिसतो त्याला आपण कॉमन काढून घेऊ. therefore m = 2 जर कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये काय राहील पहा. इथला 2 बाहेर काढल्यामुळे इथे राहील -1 प्लस और माइनस हा 2 बाहेर गेल्यामुळे राहील होतं √22 अपॉन 6 तसाच. 2 3 जार 6 चा भाग जाईल. therefore m = काय उरले पहा -1 प्लस और माइनस √22 अपॉन 3. therefore एकदा प्लस घ्या आणि एकदा माइनस are the roots of given quadratic equations. आणि मग असे काही एक्झाम्पल अजून त्या प्रॅक्टिस सेट मध्ये आहेत ते तुम्ही ट्राय करा जेणेकरून आपण पुढच्या एक्सरसाइजला पुढच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला जाता येईल.